सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी गळती लागलेली आहे, कारण आता राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत। मात्र राजापूरमधून शिवसेनेतूनच आता नवनियुक्त आमदार किरण सामंत आपल्या सोबत आहेत। त्यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली वैयक्तिक कारणांसाठी, परंतु राजकीय घडामोडींना खूप वेग आलेला आहे। अगदी राजापूरपासून ते मुंबई ठाण्यापर्यंत सगळीकडे आम्ही पाहतोय की तुमच्याकडे येणारा ओढा वाढताना दिसतोय। काय नेमकं कारण आहे? राजन साळवी सुद्धा आज प्रवेश करणार आहे। सर्वप्रथम मी सांगतो, राजसाहेबांची जी भेट घेतली ही मी माझ्या व्यावसायिक कारणानिमित्त भेट घेतली, त्याच्यामध्ये राजकीय कोणताही संबंध नाही। दुसरी गोष्ट म्हणजे राजन साळवी साहेबांचे पूर्वीपासून सामंत कुटुंबाशी संबंध अतिशय चांगले होते। त्यांना वेळोवेळी मी पक्षामध्ये येण्याकरता सांगत होतो, परंतु आज ही वेळ आली आणि ही खरोखरच चांगली वेळ आहे, तर मी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करतो। ते पूर्वी आमचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही असणार। आम्ही दोघंजण एकत्रपणे व्यवस्थित लांजा राजापूर मतदारसंघाचा विकास करू। निश्चित, परंतु राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, अनेकदा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु योग्य प्रतिसाद मिळाला नाही। अखेरीस आज राजीनामा देऊन त्यांना तुमच्यासोबत यावं लागतं। पुढे काय त्यांना जबाबदारी देण्याचा मानस आहे, किंवा कारण ते राजापूरमधनं आमदार होते, आता तुम्ही तिकडनं आमदार आहात, तर राजकीय पुनर्वसन कसं होणार? काल याबाबत मी स्वतः होतो, राजन साळवी साहेब होते, उदय सामंत देखील होते आणि स्वतः शिंदे साहेब होते। त्याच्यात चर्चा होऊन आत्ता आधी पक्ष संघटना बळकट करणं हाच महत्त्वाचा विषय आहे आणि हा विषय घेऊनच त्यांचा पक्षप्रवेश होतोय आणि पक्षप्रवेश झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब जी जबाबदारी घेतील ती जबाबदारी ते स्वीकारतील। उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांची फार चिडचिड होताना दिसते। खरं तर काल ते म्हणाले की राजन साळवी सुद्धा गद्दारांसोबत चाललेले आहेत, मला त्यांची कीव येते। खरं तर राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्यामधल्या द्वंद्व जो पेटत चाललेला होता, तेच कारण म्हणावं का की त्यांना आज तुमच्याकडे यावं लागतं? याबाबत सांगायचं झालं तर विनायक राऊत असतील किंवा राजन साळवी असतील, हे एकमेकावर जर टीका करत असतील तो त्यांचा वैयक्तिक विषय झाला। मी कधी आजपर्यंत राजकारणामध्ये असेल किंवा वैयक्तिक जीवनामध्ये असेल कधीच कोणावर कधी टीका केली नाही आणि त्याबाबत बोलणार देखील नाही। परंतु विनायक राऊत तुमच्यावरही टीका करतात। त्यांचं म्हणणं आहे की ज्या सामंतशाही विरोधात आम्ही इकडे लढा दिला, आज त्यांचीच चाकरी करण्याची वेळ राजन साळवी यांच्यावरती आलेली। एवढंच नाही, ते असं सुद्धा बोलत आहेत की सामंतांना धक्का देण्याकरता राजन साळवींना पक्षात घेतले, परंतु राजन साळवी आल्याने आमची ताकद वाढणार आहे। आम्हाला एकतर्फी त्या भागातून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती हे आम्हाला एकतर्फी होणार आहे आणि तिथे उबाटाचं वर्चस्व संपत चाललं असल्यामुळे हा त्यांची थोडीफार चिडचिड होणार आहे। आता तर माजी आमदारांचा आपण बोलत होतो, पण काही खासदार सुद्धा दिल्लीमध्ये तुमच्या पक्षाच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातंय। स्वतः उद्योगमंत्री म्हणतात की ऑपरेशन टायगरची सुरुवात ही रत्नागिरी म्हणजे तुमच्या जिल्ह्यापासून होणार आहे। हा शिंदे साहेबांच्या लेवलचा विषय, त्यामुळे त्याबाबत मी बोलू शकत नाही। पण अजून कुठले मोठे धक्के बसणार आहेत उद्धव ठाकरेंना? कोकणात आणखीन काही पक्षप्रवेश होतील? भास्कर जाधव हे सुद्धा खूप नाराज असल्याचं म्हटलं जातं। नाही, पण त्याबाबत मी आता बोलणं चुकीचं ठरेल, कारण मी छोटा कार्यकर्ता आहे, पहिल्याच वेळी निवडून आलो, त्यामुळे त्याबाबत काहीच बोलणार नाही। ठीक आहे, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आता किरण सामंत जे आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजन साळवी यांचा प्रवेश जो समारोह होणार आहे त्यासाठी जाणार आहेत आणि अर्थात ही जी गळती लागलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ती आता रोखायची कशी, असा मोठा प्रश्न उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षासमोर उभा ठाकलेला आहे। कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक।